दुर्गा माता की जय, अंबा माता की जय। ओय मॅडम, आमच्या सत्यादादाला इथनं न्यायच्या आधी तुम्हाला आमच्या मड्यावरनं जावं लागल। हो मॅडम, आम्ही आमच्या सत्यादादाला घेऊन इथून कुठं बी जाऊ देणार नाही। बरोबर आहे। मंजू मॅडम, बिल्डर सत्यजित सुर्वे, जीवे मारण्याची धमकी आणि किडनॅपिंगच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करते। मॅडम, आम्ही सत्यादादा इथं जाऊन देणार नाही। कायद्यापुढे सगळे समान आहेत, कायद्यानेच अटक केली मी याला। हो बाई, सत्यादादा आमचं दैवत आहे, दैवत, आणि आमच्या दैवताला तुम्ही आमच्या नजरेसमोरून कधीच नेऊ शकत नाही। तुम्ही आमच्या देवाला बेड्या ठोकायची हिम्मतच कशी काय केली? सत्यादादा आधार आहे आमचा। आमच्या दुःखात तुमचा कायदा येत नाही, आमचा सत्यादादा येतो। बऱ्या बोलाने इथून निघून जा, उगाच आमच्या रागाचा भडकावून देऊ नका। हो मॅडम, आम्ही तुमचा कायदाही मानत नाही आणि सरकारवी। आमच्यासाठी फक्त सत्यादादाचाच कायदा आणि सत्यादादाचाच वायदा। अजिबात जाऊन देणार नाही। नाही जाऊन देणार, चला। मी कायद्याची सेवक आहे, कायद्याचंच सरकार मानते, कुणा गुंडाची गुंडगिरी नाही। यानं गुन्हा केलाय, याला अटक होणारच। हो मॅडम, आमच्या दादाला काय आम्ही इथनं जाऊन देत नाही। तुम्हाला काय करायचंय ते करा। हे बघा, शांत व्हा, आम्हाला आमचं काम करू द्या। या माणसाच्या विरोधात आमच्याकडे तक्रार आहे आणि त्याच्या आधारेच आम्ही कारवाई करतोय। आम्हाला आमचं काम करू द्या। हो हे बघा, जे काय होईल ते कायद्यानं होईल। उगाच आपण कायद्याच्या विरोधात जायला नको। मॅडम, कधी
येणार आहेत मम्मी. श्वास घेऊ द्या, मला बोलू तर द्या. हो ते काय तर साधे सुद्धा नाही राहिले आहेत. आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष झालेत. प्रदेशाध्यक्ष येत आहेत. थोडा तर वेळ लागेल का नाही यायला आता. पण कधी येणार आहे? येणार येणार येणार. तुमची मम्मी साहेब येणार. आले बघा ह्या बाजूला, त्यांना घेऊन येते मी. सख्यानो, पण तुमची मम्मी साहेब आता पहिल्यासारखी साधी सुधी नाही राहिली. ती आपल्या पक्षाची महाराष्ट्राची महिला प्रदेशाध्यक्ष झालीये. सिंपल आणि स्वीट. कळलं कळलं. लई स्टाईल नका मारूस. कळते की केस कापल्यात, शिवलेस घातलंय. मी तर म्हणत होते तुम्हाला, चला तुम्ही बी तुमचे बी केस कापले असते, मस्त शॉर्ट ब्लँकेट केला असता. शॉर्ट ब्लँकेट भारी दिसलं असतं. म्हणतात नका तशा शेंडा बघत नाही का टीव्हीत, कशा मोठ्या मोठ्या पॉलिटिशियन वाल्या बाया अशा सिंपल राहत्यात. तशीच मी पण सिंपल आणि शिवी. हा बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे माझ्यासारखं कंदी पेड्यासारखं सिंपल स्वीट. मीच कंदी पेड्यासारखं. मम्मी काय बोलतो त्या? हा मी केस कापले तर सिंपल अँड स्वीट. कसं आहे आता, जर मी सिंपल असली की नाही तरी कामाचा लई पुट्टा भार आहे माझ्याकडं. बसा बसा, तुमचं माया पॅलेस मध्ये स्वागत आहे. बसा शे शे बसा. तर इथं जमलेल्या माझ्या आयानो बायानो तायानो, हल्लीच्या जगामध्ये बाई माणसानं इंडिपेंडंट असलं पाहिजे. इंडिपेंडंट, स्वतंत्र स्वतंत्र म्हणायचंय त्यांना. बरोबर आहे, तेच तेच ते असणं गरजेचं आहे. असं म्हणतात का एका यशस्वी पुरुषाच्या माग बाई असते. मग मला सांगा, बाईच्या माग कोण असते? टेल टेल. आपण एकाच टायमेला आई, मुलगी, बहन, बायको असे समजे कार्यक्रम पार पडत असतो. भूमिका भूमिका म्हणायचंय त्यांना. तेच तेच. तुम्ही जर समाजात बाहेर डोकावून बघितलं तर तुम्हाला दिसल का सून सासूचा जाच सहन करते, पण तिच्या विरोधात आवाज उठवत नाही. तुमच्या आजूबाजूला जर अशी कुठली सासू दिसली सुनाला छळणारी, तुमची सासू तुम्हाला छळत असली, तर तुम्ही बिनधास्त माझ्याकडे तक्रार करा. ह्या महिला प्रदेश अध्यक्षाकडे तक्रार करा. मी मम्मी साहेब तुम्हाला 201% गॅरंटी देऊन सांगते का मी तिला न्याय मिळवून देणार. कारण सून ही घरची लक्ष्मी असते, आणि जर तिच्यावर अन्याय होत असेल तर अशा सासूला मी सासूरवास भोगाला लावल्याशिवाय गप बसणार नाही. कारण मी जी बोलते ते मी करते, आणि जे मी करते ते मम्मी म्हणतात मला. सिंपल आणि स्वीट. मम्मी साहेब राडा झालाय. ए दिन्या, डोळं फुटलं काय तुझं? दिसत नाही तुला इथं महिला प्रदेश अध्यक्षाची मीटिंग चालू आहे ती? हा कशा डिस्टर्ब करायला आलायस? अहो मम्मी, लय मोठा राडा झालाय. अरे काय झालं सांग. सत्यदादाला पोलिसांनी अटक केली. काय? कोण आहे तो? कुठल्या पोलिसाला स्वतःची नोकरी एवढी जड झाली? का ह्या वाघिणीच्या बछड्याला अटक करायची हिंमत कशी काय झाली त्याची? कोण आहे तो? अहो मम्मी साहेब, तो नाही ती आहे. ती कोणती? वाघमारे, इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे. आजवर जेवढा त्रास दिला तो सगळा सहन केला. मी माझ्या नवऱ्याला तुमच्यासारख्या कारस्थानी बाई समोर झुकू देणार नाही. तुमच्या
माझ्या एक सुनबाई ऍक्सिडेंटल जाऊ बाई, ती नेबट, ती कशी काय आली परत साताऱ्यात, ती कशी काय आली इकडं. तर गाईज, साताऱ्याचे कैवारी, सातारचा ढाण्यावाग, चक्क सत्यदादा आज पोलीस स्टेशन. सॉरी मॅडम. चला पटवळ, आणा त्यांना खाली. चल. हो चला. अहो मॅडम, दवाखान्यात जाऊ दे की. हे बघा खूप लागलंय हो, खूप मारलंय त्यांनी. अहो थोड्या उशिराने दवाखान्यात गेलात ना म्हणून काही होणार नाहीये तुम्हाला. जबाब द्या आणि कुठे जायचं तिकडे जा. चला. बापरे, साताऱ्याचा ढाण्या वाघ, ते बी पोलिसांच्या नोटीस बोर्डवर. पडवळ, आरोपीची माहिती लिहून घ्या. मी अजून दुसरं कोण आहे तुमच्या आडनावाचं इथं? भंडारे, तुम्ही माहिती लिहून घ्या आरोपीची. ह्या गुंडाला घाबरून तुम्ही स्वतःची ड्युटी करायला घाबरत असाल, पण मी नाही, मीच घेते लिहून. तुमच्या या भित्रेपणामुळे अशा गावगुंडांची हिंमत अजून वाढते आणि मग जनतेला छळ सुटतात. नाव सांग तुझं. ही जागा सामान्य माणसांसाठी, गुंडांसाठी नाही. कायद्याचं मंदिर आहे, तुझा दरबार नाही. नाव सांग. तुम्ही विसरला का माझं नाव? ओळखलं नाही मला? गुंडांशी ओळख नाही ठेवत. मुकाटानं नाव सांग. चिडका बिब्बा. म्हणजे एक स्पेशल व्यक्ती मला म्हणायची असं. तसं माझं नाव सत्यजित प्रभाकर सुर्वे, सत्या म्हणतात मला. एक नंबरचं चिडका बिब्बा आहे. बरोबर नाव ठेवलंय तुझं. थांबा. पत्ता सांग. तुमच्या काळजात. म्हणजे सध्या जनतेच्या काळजात राहतोय असं समजा. जिथं राहतोस, खातोस, पितोस, तो पत्ता सांग. अच्छा, तो होय. तो तर अख्ख्या साताऱ्याला माहित आहे की. हा, तुम्हाला माहित नसेल ना, कारण मधल्या काळात पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय. बरं घ्या लिहून. माया पॅलेस, भवानी नगर,
सातारा. नगर पोलीस नगर पोलीस कदम नायक जा बाहेर, थांबवा त्यांना. नगर पोलीस आत्ताच्या आत्ता बाहेर या आणि आम्हाला उत्तर द्या. सत्यादादाला घेतल्याशिवाय आम्ही जात नसतोय. सोडा त्याला, सोडा. मॅडम, ते आरोपी विवाहित आहे का अविवाहित आहे याच्याबद्दल तुम्ही काय लिहून घेत नाही का? नाही म्हणजे मी विवाहित आहे म्हणून सांगतो तुम्हाला. अहो, माझं लग्न एवढं अँटिक झालं होतं ना, अख्ख्या साताऱ्यात काय अख्ख्या महाराष्ट्र. नाही म्हणजे आता माझ्या मंडळी सोबत नसतात माझ्या, पण कधी तर अचानक समोर येतात. जेवढं विचारले तेवढंच बोलायचं, जास्त थोबाड नाही चालवायचं. थोबाड बंद करायच्या 1000 आयडियात माझ्याकडे. हे हॅशटॅग यांचा नक्की काय विषय? खरं तर काही मला पण माहित नाही, पण मी ऐकले आधी एकमेकांना कोलॅब करत होती. आता अनफॉलो केलं असणार. मॅडम, बाहेरला दंगा घातलाय लोकांनी. सत्यादादाला सोडायला सांगतात. अहो मग तुम्ही काय करताय? थांबवा त्यांना. अहो, बाहेरची गर्दीच कमी होईना झाली. लोक अजून वाढतायतच. त्यात आपल्याकडे स्टाफ कमी आहे. मग त्यांना रोखणार तरी कसं? भंडारे, ही वर्दी ना 100 माणसांची ताकद देते आपल्याला. अंगावर वर्दी असून पण जर झुंडीला रोखता येत नसेल ना, तर काहीच उपयोग नाही. जर तुम्हीच असं घाबरला तर कायद्याचं राज्य कसं येणार? जा. वा, काय बोलल्या मॅडम. नाही, एकदम एकदम बरोबर बोलल्या बघा. कायद्याचं राज्य असलंच पाहिजे. आहा, भारती मावशी बरोबर बोलल्या ना एकदम. हो. मॅडम मॅडम कशाला उगाच आगीची परीक्षा घेताय? हे बघा, तुम्ही जास्त लोड घेऊ नका. मी बोलतो ना त्यांच्याशी. नाही, कसं आहे, आपला वायदाच आपला कायदा आहे ना, आणि तो कायदा ही माणसं नाही मोडणार. थांबा, मी बोलतो. ते थांब. एवढी वाईट वेळ आली नाही आम्हा कायद्याच्या रक्षकांवर की कायद्याच्या भक्षकांकडून मदत घ्यावी लागेल. ट्रेनिंग मध्ये शिकवलंय कसं हँडल करायचं. गुंडगिरी शिकायला गेले नव्हते. महिला प्रदेशाध्यक्षाच्या लेखाला अटक करती ती. एक घमेंड मुजोर पोलीस साताऱ्यामध्ये इन्स्पेक्टर बनवून येते आणि माझ्या लेखाला अटक करती. हिम्मत कशी झाली तिला अटक करायची? असं कसं अटक केलं आपल्या सत्यादादाला? कोण आहे ती मॅडम? हिम्मत कशी झाली तिची? ते विचारणार आहे मी तिला. पण ही पटते का तुम्हाला? सांगा, पटणार आहे तुम्हाला? ही पटणार आहे? नाही 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 नाही. अरे जिथं कायदा न्याय द्यायला कमी पडतो ना, तिथं माझा सत्या धावून येतो. सत्याच्या दरबारात रिकामी हाताने येणारा माणूस कायम भरल्या हाताने जातो. अशा तुमच्या सातारच्या वाघाला, माझ्या पछड्याला कुण्या आयऱ्या गेल्या पोलिसांना निव्वळ वैयक्तिक राग बनात धरून अटक केलेली चालणार आहे तुम्हाला? नाही 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 नाही. आता काही पण करून माझ्या सत्याला सोडवायला पाहिजे. कोण कोण येणार माझ्या बरोबर? आम्ही सगळेजण येणार. वाघमारे मॅडम, वाघमारे मॅडम, इन्स्पेक्टर वाघमारे, इन्स्पेक्टर. शांत व्हा, शांत व्हा. सत्याला आम्ही कायदेशीररित्या अटक केली कारण त्याच्या विरोधात तशी तक्रार आहे. हो मॅडम, इथं साताऱ्यात ज्ञान कायदा एकच आहे, तो म्हणजे सत्यदादा. गपगुमान सत्यदादाला सोडा. जिंदाबाद 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 जिंदाबाद. हे सगळं तुमच्याच अडचणीचं ठरू शकते. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल मी तुमच्यावर गुन्हा नोंदवू शकते. अहो, मग नोंदवा की. आज तुम्हाला जर गोळ्या झाडायच्या असतील ना,
तर ते बी करा. आम्ही घाबरणार नाही, जीव गेला तरी चालेल, पण सत्या दादाला घेतल्याशिवाय जाणार नाही आम्ही. ओ वाघमारे मॅडम, तुम्ही जर का सत्यादादाला सोडला नाही ना तर मी इथं डोकं फोडून घेईन. तुम्ही सोडणार का नाही? नाही तर मी हात दगड माझ्या डोक्यात घालून घेईन, जीव घेईन. नाही, तुम्ही जबाबदार असाल. अहो, एका गुंडासाठी कसा स्वतःला त्रास करून घेताय? सत्यादादाला गुंड म्हणाले. ओ मॅडम, सत्य आमच्या पोटच्या पोरासारखा आहे, त्याला असं बोलायची हिंमत कशी झाली तुमची? सत्यादादा आमच्या आडीनडीला देवासारखा धावून येतो आणि तुम्ही त्याला गुंड बोलताय. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. वाघमारे मॅडम,